राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अखेर सुनेत्रा पवारांनाच अजित पवार गटानं पसंती दिलेली आहे। मात्र राज्यसभेसाठी इच्छुक असलेले भुजबळ आता नाराज आहेत का, असा सवाल निर्माण झालाय। कारण त्यांनी शेरच तसा मारलाय। पाहूया। सुनेत्राताई पवार यांना राज्यसभेसाठी उभं करायचं आहे, त्यांचा फॉर्म भरायचा हा सर्वानुमते निर्णय झालेला आहे। अरे तुमको क्या मालूम मेरे दिल में क्या दुख है यार। अखेर राज्यसभा निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून अजित पवारांच्याच पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळाली आणि अर्जही दाखल केला। विशेष म्हणजे राज्यसभेच्या खासदारकीसाठी मंत्री छगन भुजबळ सुद्धा इच्छुक होते, पण राज्यसभेच्या खासदारकीची माळ नुकत्याच बारामतीत सुप्रिया सुळेंकडून पराभूत झालेल्या सुनेत्रा पवारांच्या गळ्यात पडली आणि घोषणा भुजबळांनीच केली। सुनेत्राताई पवार यांना राज्यसभेसाठी उभं करायचं आहे, त्यांचा फॉर्म भरायचा हा सर्वानुमते निर्णय झालेला आहे। आता तुम्ही सांगितलं की नाही 13 लोक जे आहेत इच्छुक होते, आता 13 लोकांना उभं करणं शक्य आहे का? कुणाला तर एकालाच आपण करणार ना, तर सगळ्यांनी तो निर्णय घेतला की त्यांना उभं करा, संपलं। सुनेत्रा पवारांचा अर्ज दाखल करताना प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ उपस्थित होते। मात्र भाजप किंवा शिंदेच्या शिवसेनेचा एकही नेता हजर नव्हता। माझे सहकारी कार्यकर्ते पदाधिकारी सगळ्यांचेच मी मनापासून आभार मानते। आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून जो विश्वास माझ्यावर पक्षाने आणि सर्वच कार्यकर्त्यांनी दाखवलेला आहे, त्यासाठी मी नक्कीच दिलेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करेन। आदरणीय भुजबळ साहेब सुद्धा आता माझ्या फॉर्म भरण्यासाठी उपस्थित होते आणि त्यांनी मला शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्याच्यामुळे मला असं वाटतं की नक्कीच कोणीही नाराज नाही। तर अर्ज भरण्यासंदर्भात माहितीच नव्हती असं भाजपच्या दरेकरांनी म्हटलंय। मला त्याची कल्पना नाहीये, त्या अर्ज भरायला गेल्यात एवढीच माहिती माझ्याकडे आहे। आता तिथे कोण उपस्थित आहे, कोण नव्हतं आणि का नव्हतं याची माहिती आल्यावर भाष्य करता येईल। खरं तर एक दिवसाआधी सुनेत्रा पवारांच्या नावाची घोषणा पत्रकार परिषदेत तटकरे करणार होते, पण भुजबळांनी आपणही आग्रही असल्याचं सांगितलं आणि सुनेत्रांच्या नावाची घोषणा लांबली। मात्र अंतिम शिक्कामोर्तब अजित पवारांच्याच पत्नीच्या नावावर झालं। सुनेत्रा पवारच निवडणूक लढणार अशी घोषणा पत्रकारांसमोर भुजबळांनीच केल्यानंतर काही वेळातच विधान भवनात अजित पवार गटाची बैठक झाली। त्या बैठकीनंतर भुजबळांनी नाराजीच्या प्रश्नावर सूचक विधान केलं। अरे नामे नाराज बिराज काही नाही आहे काय, आता पुढच्या कामाशी जे आहेत आता काय काय करायचं आहे, बजेट येणार आहे, त्याच्याबद्दल काय काय करायचं आहे त्याची थोडीशी चर्चा झाली, दुसरं काही नाही। चला मैं बिल्कुल नाराज नहीं हूँ, मुंह पे दिखता है क्या मैं नाराज हूँ? ठीक है। अरे तुमको क्या मालूम मेरे दिल में क्या दुख है यार, तुम हमारे दिल में गए क्या? ऐसा कैसा होता है? ऐसे पार्टी में जो है मांगा जाता है और फिर जो है किसको मिलता है किसको नहीं मिलता, तो पार्टी की जो डिसिप्लिन के साथ जाना पड़ता है। त्यांच्या पक्षामध्ये जी अस्वस्थता आहे आणि जे आता नेते आहेत त्यांचा ब्रह्मदेव सुद्धा गॅरंटी तिथं घेऊ शकत नाही ते अजितदादांबरोबर राहतील म्हणून। घरात जर खासदारकी गेली तर मग कदाचित ती खासदारकी आपल्याकडे तर राहू शकते, म्हणजे दादांकडे राहू शकते। म्हणून काल पार्थ नाही तर सुनीता वहिनींना नाही तर काकींना त्या ठिकाणी मी अभिनंदनसुद्धा ॲडव्हान्समध्ये केलं होतं। त्याचा अर्थ एक तर त्यांनासुद्धा अजितदादांनासुद्धा माहिती आहे की त्यांच्या पक्षामध्ये जे आता नेते राहिलेले आहेत त्यांचा विश्वास ठेवता येणार नाही। इकडे संजय राऊतांनी सुनेत्रा पवारांवरून भाजपला पुन्हा डिवचलं। अजित पवारांकडे संख्याबळ नाही, भाजपच्या मदतीनं सुनेत्रा खासदार होणार, आता आरएसएस काय करणार असं राऊत म्हणाले। अजित पवार जी की पत्नी है, अब बीजेपी और अजित पवार उनको भेज देंगे, आरएसएस क्या करेगा? आरएसएस की बात पर हम चर्चा कर रहे हैं ना। अजित पवार के पास सुनेत्रा पवार जी को राज्यसभा भेजने के लिए वोट कम है, ज्यादा उतना उनका फिगर नहीं है, तो बीजेपी की मदद से अजित पवार की पत्नी जाएगी, बीजेपी की मदद से। क्या करेंगे? विरोध करेगी, खुलकर विरोध करेगी। विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से।
देखिए ये देश उन्नति हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! प्रिया! भाग गई, पकड़ो उनको! हेलो! बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। सुनेत्रा पवारांना राज्यसभेची उमेदवारी मिळताच अजित पवारांच्या काटेवाडीत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। बारामती लोकसभा निवडणुकीत प्रतिष्ठेच्या लढाईत सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांचा 1.5 लाख मतांनी पराभव केला। पण महिन्याभराच्या आतच आता नणंद लोकसभेत आली आहे तर भावजय राज्यसभेत असेल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश उन्नति हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! प्रिया! भाग गई, पकड़ो उनको! हेलो! बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।